मी शिंदे आर.एस. इलेक्ट्रॉनिक्स निदेशक ITI राधानगरी. आज आपण ही जी सिंगल वायर आहे ह्या सिंगल वायरचं मल्टीमीटरच्या साहाय्यानं कशा प्रकारे टेस्टिंग केलं जातं त्याविषयी माहिती घेणार आहोत. ह्या ठिकाणी आपल्याकडं हे 2 मीटर आहेत. हा ॲनालॉग मल्टीमीटर आहे आणि हा जो आहे हा डिजिटल मल्टीमीटर आहे. ह्या 2 मल्टीमीटरनं आपल्याला ही जी सिंगल वायर आहे ह्या सिंगल वायरचं टेस्टिंग करायचं आहे. तेव्हा प्रथम आपण ॲनालॉग मल्टीमीटरनं सिंगल वायरचं टेस्टिंग कसं करायचं त्याविषयी माहिती घेऊ. हा ॲनालॉग मल्टीमीटर पहा. ह्या ॲनालॉग मल्टीमीटरमध्ये हा जो आहे हा सिलेक्टर स्विच आहे. ह्या सिलेक्टर स्विचमध्ये ह्या बाजूला हा ॲरो दिसतोय किंवा खाच पडलेली दिसते. ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथं खाच पडलेली आहे. हा आता ऑफ पोझिशनमध्ये आहे. ज्यावेळी वायरचं टेस्टिंग करायचं असतं त्यावेळी हा जो स्विच आहे हा बजरच्या रेंजवर आपल्याला घ्यावा लागतो. बजरच्या रेंजवर घेण्यासाठी ह्या मल्टीमीटरवर बजरची रेंज कुठं आहे हे पहिल्यांदा आपल्याला ओळखावं लागतं. बजरची रेंज त्या बजरच्या सिम्बॉलवरून आपल्याला कळते. ह्या ठिकाणी पहा, ह्या मल्टीमीटरमध्ये एवढ्या रेंजेस दिलेल्या आहेत. ह्या रेंजपैकी ह्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ह्या ठिकाणी हा बजरचा सिम्बॉल दिलेला आहे. हा जो बजरचा सिम्बॉल आहे त्यावरून आपल्याला ही जी रेंज आहे ही बजरची रेंज आहे हे समजतं. बजरची रेंज कुठं आहे हे ओळखल्यानंतर हा जो सिलेक्टर स्विच आहे ह्या सिलेक्टर स्विचचा हा जो ॲरो आहे हा ॲरो आपल्याला ह्या बजरच्या रेंजवर घ्यावा लागतो. मी आता हा सिलेक्टर स्विच बजरच्या रेंजवर घेतलेला आहे. हा बजरच्या रेंजवर घेतल्यानंतर आपल्याला हा जो पॉझिटिव्ह प्रोब आहे हा ह्या सॉकेटमध्ये ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह चिन्ह दिलेलं आहे किंवा रेड कलर दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला हा रेड प्रोब घालावा लागतो. त्यानंतर जो ब्लॅक प्रोब आहे तो ब्लॅक प्रोब ह्या ठिकाणी कॉमन लिहिलेला आहे आणि निगेटिव्ह साईन दिलेला आहे. ह्या ठिकाणी आपल्याला हा ब्लॅक प्रोब घालावा लागतो. अशा प्रकारे 2 प्रोब मी जोडून घेतलेले आहेत. त्यानंतर ही जी वायर आहे ह्या वायरचं जे इन्सुलेशन असतंय ते इन्सुलेशन आपल्याला काढावं लागतं. इन्सुलेशन काढल्यानंतर ह्या वायरची जी 2 टोकं आहेत त्या 2 टोकापैकी एका टोकाला मल्टीमीटरचा एक प्रोब आणि दुसऱ्या टोकाला मल्टीमीटरचा दुसरा प्रोब आपल्याला जोडावा लागतो. दुसऱ्या टोकाला मल्टीमीटरचा दुसरा प्रोब जोडल्यानंतर जर मल्टीमीटरमधून बजरचा आवाज आपल्याला ऐकू आला तर त्यावेळी ही वायर चालू आहे असं समजायला हरकत नाही. परंतु हा दुसरा प्रोब जर आपण दुसऱ्या टोकाला जोडला आणि बजरचा आवाज आपल्याला ऐकू आला नाही तर त्यावेळी ही वायर खराब आहे म्हणजे
मध्ये कुठंतरी ओपन झालेली आहे असं समजायला हरकत नाही. आता मी हा जो प्रोब आहे हा वायरच्या दुसऱ्या टोकाला लावतो. ह्या ठिकाणी आवाज ऐकू येतोय बघा, येतोय. अशा प्रकारे ॲनालॉग मल्टीमीटरनं आपण ही जी सिंगल वायर आहे ही कशा प्रकारे टेस्ट करायची हे आपण पाहिलं. जर ह्या मल्टीमीटरवर बजरची जी रेंज आहे किंवा बजर आहे हा जर खराब झालेला असेल तर त्यावेळी वायर टेस्टिंग करताना हा जो सिलेक्टर स्विच आहे हा सिलेक्टर स्विच बजरच्या रेंजवर न घेता ह्या रेजिस्टन्सच्या रेंजवर घ्यावा लागतो आणि नंतर ह्या वायरचं टेस्टिंग करावं लागतं. हा जो सिलेक्टर स्विच आहे हा रेजिस्टन्सच्या रेंजवर मी घेतो. रेजिस्टन्सची जी रेंज आहे ही ओहम या सिम्बॉलनं ओळखली जाते. हा इथं ओहमचा सिम्बॉल आहे. ह्या ठिकाणी इथून इथपर्यंत रेजिस्टन्सची रेंज आहे. मग त्यापैकी एक रेंज आपल्याला सिलेक्ट करावं लागते. मी एक रेंज सिलेक्ट करतो. ही रेंज मी आता रेजिस्टन्सची रेंज सिलेक्ट केलेली आहे. आता मगाशी जसं आपण पाहिलं त्याप्रमाणे मल्टीमीटरचा एक प्रोब आपल्याला इथं लावायचा आहे आणि दुसरा प्रोब दुसऱ्या टोकाला लावायचा आहे. अशा प्रकारे दोन प्रोब आपण लावले की हा जो पॉइंटर आहे हा पॉइंटर उजव्या बाजूला येतोय, म्हणजे स्केलवर फुल डिफ्लेक्ट होतोय. पाहता हा जो पॉइंटर आहे तो डाव्या बाजूला असतोय, परंतु ज्यावेळी आपण हा जो दुसरा प्रोब आहे हा वायरच्या दुसऱ्या टोकाला लावतो त्यावेळी पॉइंटर उजव्या बाजूला पूर्ण डिफ्लेक्ट झालेला आहे. यावरून ही वायर चांगली आहे हे समजतं. हा जो डिजिटल मल्टीमीटर आहे ह्या डिजिटल मल्टीमीटरनं वायर टेस्ट करत असताना ॲनालॉग मल्टीमीटरप्रमाणेच आपल्याला बजरची रेंज सिलेक्ट करावी लागते. हा जो मल्टीमीटर तुम्ही बघितला तर त्यामध्ये हा जो ह्या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या रेंजेस दिसतात. त्यामध्ये ह्या ठिकाणी बजरचा सिम्बॉल दिलेला आहे. हा बजरचा सिम्बॉल बघितला की त्या ठिकाणी बजरची रेंज आहे हे आपल्याला समजतं. डिजिटल मल्टीमीटरमध्ये हा सिलेक्टर स्विच आहे. हा जो एरो आहे हा आता ऑफ पोझिशनमध्ये आहे. तेव्हा बजरची रेंज सिलेक्ट करण्यासाठी हा जो ॲरो आहे हा ॲरो आपल्याला ह्या बजरच्या रेंजवर घ्यावा लागतो. मग हा जो सिलेक्टर स्विच आहे मी आता बजरच्या रेंजवर घेतो. सिलेक्टर स्विच मी बजरच्या रेंजवर घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे सॉकेट आहेत ह्या सॉकेटमध्ये फी, ओहम आणि MA हे जे लिहिलेले सॉकेट आहे ह्या ठिकाणी हा जो रेड प्रोब आहे हा रेड प्रोब आपल्याला घालावा लागतो. त्यानंतर ह्या ठिकाणी कॉमन लिहिलेलं आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह प्रोब आपल्याला घालावा लागतो. अशा प्रकारे मल्टीमीटरवर हे ॲडजस्टमेंट आपण करून घेतली. त्यानंतर
मगाशी ज्याप्रमाणे आपण ॲनालॉग मल्टीमीटरवर टेस्टिंग केलं त्याप्रमाणेच ह्या मल्टीमीटरचीही हा जो एक प्रोब आहे तो वायरच्या एका टोकाला लावायचा आहे आणि हा जो दुसरा प्रोब आहे हा दुसरा प्रोब वायरच्या दुसऱ्या टोकाला लावायचा आहे. हा प्रोब वायरच्या दुसऱ्या टोकाला लावल्यानंतर जर बजरचा आवाज आपल्याला ऐकू आला तर ही वायर चांगली आहे असं समजायला हरकत नाही. परंतु जर बजरचा आवाज ऐकू आला नाही तर ही वायर ओपन आहे असं समजावं. आता मी हा जो प्रोब आहे हा दुसऱ्या टोकाला लावतो. आता ह्या ठिकाणी आवाज ऐकू येतोय पण तो आवाज एकदम कमी आहे. आवाज ऐकू येतोय याचा अर्थ ही जी वायर आहे ही चांगल्या कंडिशनमध्ये आहे. जर आपल्याला आवाज ऐकू आला नसता तर आपण काय समजलं असतं की ही वायर खराब आहे. अशा प्रकारे ह्या सिंगल वायरचं ह्या ॲनालॉग मल्टीमीटरनं आणि डिजिटल मल्टीमीटरनं कशा प्रकारे टेस्टिंग केलं जातं याविषयी आपण आज माहिती घेतली.